आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। सुरेश धस अडचणीत, खोक्या प्रकरणात नार्को टेस्ट बरोबरच राजीनाम्याची मागणी। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये न्याय मिळावा यासाठी सतत पाठपुरावा करणारे सुरेश धस आता अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुरेश धस यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याचे जवळचे संबंध असल्याचा अधोरेखित करत सुरेश धस यांच्या आशीर्वादानेच खोक्या बेकायदेशीर काम करत होता असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे। सुरेश धस आणि खोक्या यांचे जवळचे संबंध आहे। सुरेश धस यांच्या आशीर्वादाने खोक्याकडून हरण, काळवीट, मोराची तस्करी सुरू होती आणि त्यामुळे या प्रकरणात SIT स्थापन करून चौकशी केली जावी अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। आणि याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धसांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। तसे सुरेश धस आणि खोक्या भोसले यांची नार्को टेस्ट करावी जेणेकरून यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असंही वाघमारे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरेश धस यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। आपले कारनामे खोक्याने बाहेर काढू नयेत यासाठी सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली। मात्र धस यांचे नार्को टेस्ट करून राजीनामा घ्यावा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। मागील आठवड्यात खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या ग्लास हाऊसवर वनविभागाने कारवाई केली आणि यानंतर काही अज्ञातांनी हा परिसर पेटवून देण्याचा प्रयत्न देखील केला। सदरील घटना घडल्यानंतर सुरेश धस यांनी भोसले कुटुंबाची भेट घेत वनविभागाचा अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढल्याचं दिसून आलं। वनविभागाने हे घर कोणत्या नियमाने पाडले याचे उत्तर मिळणं गरजेचं असल्याचं धस यांनी म्हटलं होतं। सतीश भोसले एवढा मोठा नाही जेवढा त्याला मोठा करून दाखवलं गेलं आहे। त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल असून तो अटकेतही आहे। मात्र वनविभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा। सबस्क्राईब करा।